आज आपण थिक अँड रिच मँगो मिल्कशेकची रेसिपी बघणार आहे। छान थंडगार असं हे मिल्कशेक आहे, त्याचबरोबर खूप छान अशी टेस्ट देखील लागते याची। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। थिक अँड रिच मँगो मिल्कशेक तयार करण्यासाठी मी इथे एक हापूस आंबा घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता। याला आता आपल्याला सोलून घ्यायचं आहे। तुम्ही पिलरच्या सहाय्याने देखील सोलून घेऊ शकता, पण चाकूच्या सहाय्याने ते व्यवस्थित आणि लगेच निघतं, म्हणून मी चाकूच्या सहाय्याने काढणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपण याला कट करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी अर्धा आंबा कट करून घेतलेला आहे। मी 1 ग्लास इतकंच मिल्कशेक बनवते आहे। तुम्ही जर 2 ग्लासचं बनवत असाल तर पूर्ण आंबा घ्यायचा आहे। आता इथं मिल्कशेक तयार करण्यासाठी मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला आधी कट करून घेतलेला जो आंबा आहे तो घालून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धा कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 3-4 आईसचे क्यूब घालून घ्यायचे आपल्याला। यामध्ये आता आपल्याला 3 टीस्पून इतकी साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर याच्यामध्ये आणखी घातली तरी देखील चालेल। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। याला आता आपण झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित फिरवून घेतलंय मी मिक्सरला। छान घट्ट असं तयार झालेलं आहे। यामध्ये मी आता 1 टीस्पून इतके कापून घेतलेले काजू घालते आहे। त्यानंतर 1 टीस्पून इतका बदाम, त्यानंतर 1 टीस्पून इतका पिस्ता। याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये देखील आंब्याचे बारीक कापून घेतलेले काप जे आहे ते घालू शकता। आता आपण या ग्लासमध्ये आपलं तयार झालेलं मिल्कशेक ओतून घेऊया। बघा किती छान असं घट्ट आहे हे। यावरती आता थोडेसे कापून घेतलेले मी आंब्याचे काप घालते आहे। त्यावरती थोडेसे काजूचे काप, थोडेसे बदामाचे काप, त्यानंतर पिस्ताचे काप व वरतून मी 1 चेरीचा तुकडा ठेवते आहे। बघा अशा प्रकारे आपलं थिक अँड रिच मँगो मिल्कशेक तयार झालेलं आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तयार करून बघा। कशी झाली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब देखील करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।